मायाक्का, इथे नेमकं काय चाललंय, काय घडणार आहे हे आपल्याला माहीत नाही. ह्यात हस्तक्षेप करण्याआधी नेमका विषय काय आहे ते आधी आपण समजून घेऊ. ते आपल्याला पाहू शकत नसले तरी आपल्याला सगळं दिसतंय. पंच महोदय, ही कामराणी रानात असलेल्या गुहेत जाऊन महादेवाची भक्ती करताना मी स्वतः डोळ्यानं पाहिलंय. महादेवाची भक्ती करत होती. हिची हिंमत कशी झाली? बापरे, कशी काय महादेवांची पूजा करू शकतो? हिला पण गावातून हाकलून द्यायला पाहिजे. थांबा, शांत व्हा, असा गोंधळ करू नका, एकेकाने बोला. पंच महोदय, आपल्या गावात विष्णू देवांची पूजा चालते. ही महादेवाची भक्ती करून गावच्या विरोधात जाते. वेगळा मार्ग दाखवण्याचा अर्थ आहे समाजात फूट पाडणं, गावची एकी तोडणं. आज ती शिवभक्ती करते, उद्या गावच्या लोकांना भडकवेल. या असल्या गोष्टी खपवून घेता कामा नयेत. यांना आळा घालायलाच पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. हिला गावात बाहेर काढलीच पाहिजे. हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. झालाच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा झालीच पाहिजे. तुझा अगं हा काय प्रकार आहे? गावातले लोक विष्णुदेवांचे भक्त आहेत म्हणून शिवभक्ती करायची नाही. कामराणीने महादेवांची पूजा केली तर त्यात अख्ख्या गावाला आक्षेप घेण्यासारखं काय आहे? ह्या धारणा देखील काही माणसांनीच निर्माण केल्या आहे. ही बंधनं निष्कारण लादली आहे. एकाची भक्ती करायची आणि दुसऱ्या देवाला नाकारायचं हे देखील त्यांनीच ठरवलं. परंतु ह्यांना हेच माहित नाही की सगळे देव मुळात एकच आहेत. सगळे मिळून या विश्वाचा गाडा चालवतात. म्हणूनच हे विश्व चाललंय. कामराणीला गावातून बाहेर काढा. हिला तर जगण्याने टेचून मारायला पाहिजे. झालीच पाहिजे. कामराने, तू शिवभक्ती केल्याचा तुझ्यावर आरोप आहे. तसे पुरावेही आहेत. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघणारा माणूसही इथं आहे. यावर तुझं काय म्हणणं आहे? यशस्वी भव. बिडाल, महिषासुराची सगळी योजना नीट समजावून घेतली आहेच ना? अर्थात दैत्यगुरु. असुर नरेशांच्या आज्ञेचं पालन करणं आणि त्यांच्या विजयाच्या मोहिमेत हातभार लावण्यासाठी मी पूर्ण शक्तीनिशी तयार आहे. ही योजना अत्यंत महत्वाची आहे बिडाल. साक्षात श्री महादेवांना गावाबाहेर काढायचंय आपल्याला. श्री महादेव हे अचाट आणि अफाट शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांना अशा प्रकारे फसवून गावाबाहेर काढणं हे वाटतं तितकं सोपं नाहीये. त्यांचा जर का प्रकोप झाला तर तुझं अस्तित्वही राहणार नाही बिडाल. तुम्ही काही काळजी करू नका सम्राज्ञी. मी सर्व काही व्यवस्थित पार पाडेन. शिवाय ताम्रासूरही माझ्या मदतीला असेल. ताम्रासूर हा महिषासुराचा अत्यंत जिवलग मित्र आहे. महिषासुरानं स्वर्ग जिंकल्यानंतर तिथला संपूर्ण कारभार ताम्रासुराच्या हाती सुपूर्द केला होता. म्हणूनच मला त्याची भेट घ्यायची आहे. मी त्याची कामगिरी त्याला व्यवस्थित समजावून सांगेन आणि मी माझं पुढचं कार्य पार पाडेन. बिडाल, या विशेष खडावा तुला तुझ्या इच्छस्थळी जाण्यासाठी मदत करतील. मी शिवाची भक्ती केली आणि हे मला मान्यच आहे. बघा बघा कशी बोलती, कशी बोलते बघा. मी स्वतः हिला बघितलं म्हणून सांगितलं तरी आधी का सांगितलं नाहीस तू? कामरानी, याचं उत्तर दे. कारण गावातल्या लोकांचा याला विरोध होता हे माहिती होतं मला. म्हणूनच मला सांगायचंय की भक्तीला कुठली बी भिंत नसती. कुणी बी कुठल्या बी देवाची भक्ती करू शकतं. यावर बंधन नसावं. गावातल्या लोकांचा शिवभक्तीला विरोध आहे म्हणून मी लपून छपून महादेवांची पूजा करायला गुहेत जात होते. पण देव वेगवेगळे असले तरी बी त्यांचा आकाश एकच असतं. त्यांची माया,
त्यांची कृपा सारखीच असते. त्यामुळं आपण सुद्धा कुठल्या देवावर भक्ती करायची यावर बंधन आणता कामा नये. पंच महोदय हिचं का ऐकू नका, हिला शिक्षा करा. कशी गावात हाकलून दिलंच पाहिजे. तुझं अगं आपल्याला जायला हवं, हे थांबवायलाच हवं. आपली गरज लागेल तेव्हा जाऊच. ह्या गावकऱ्यांमध्ये विषय मिटतोय का आधी हे पाहू. हिला गावातून हाकलून टाका. असली बीजे उगवायच्या आधी उकरून टाका. शिक्षा झाली गावाच्या बाहेर झाली पाहिजे शिक्षा. झाली हिची. मायात का आता हा शाब्दिक युक्तिवाद नाही राहिलेला. ही माणसं आता हिंसक झालीय. आता आपल्याला यात उतरायला हवं, हे थांबवायला हवं, आपल्या कामराणीला वाचवायला हवं. बिडाल ताम्रासुरा, तुला भेटून खूप आनंद झाला. तुला बघून मलाही अतिशय आनंद झालाय बिडाल. पण आज अचानक इथे येणं कसं केलं? काही विशेष काम? असुर नरेश महिषासुरांनी एक कामगिरी सोपवली आहे. आपल्याला मिळून एक योजना अंमलात आणायची आहे. वाह बिडाल, हे ऐकून मला खूप आनंद झालाय. असं या स्वर्गात या देवांवर राज्य करण्यापासून मी खूप शिणून गेलोय. पण आता काहीतरी खरं असुरी करायला मिळेल. माझी खरी शक्ती आणि कौशल्य आजमावण्याची संधी मला मिळेल. सांग नक्की काय करायचंय? हे तर स्वर्गातले देव आहेत. हे असे अचानक भूलोकावर कसे आले? तुम्ही एवढे वरून आकाशातून पडलात खाली, तुम्हाला काय लागलं तर नाही ना? काय हवंय का तुम्हाला? पाणी वगैरे काय आणू? तू कोण आहेस? सामान्य मनुष्य असूनही तू मला कसे काय पाहू शकतोस? कारण आम्ही सामान्य मनुष्य नाही. महादेव, साक्षात तुम्ही? आम्ही इथे मनुष्य रूपात राहतो आहोत, परंतु आपण असे अचानक स्वर्गातून खाली भूलोकावर कसे आलात? आपल्या अशी अवस्था होण्यामागे कारण काय घडलं? महादेव, अहो सध्या स्वर्गात सगळंच विपरीत घडतंय. काय घडलं स्वर्गात?
तिथे तिथे तो असुर. स्वर्गावर तर आधीपासूनच असुरांचं राज्य आहे. पण या देवांना असा विपरीत अनुभव का आला असेल? या मागचं सत्य शोधूनच काढायला हवं. आम्हाला काहीतरी बोलायचं आहे. कोण आहात तुम्ही? हा आमच्या गावचा विषय आहे. तुम्ही तर आमच्या गावच्या दिसत नाही. तुमचा काय संबंध? आम्ही दोघे बी हितनं जात होतो तेव्हा तुमचं बोलणं ऐकलं. तुम्ही ह्या मुलीवर जे आरोप करताय ते चुकीचे आहेत. त्याला काय बी अर्थ नाहीये हे जाणवलं म्हणून तुम्हाला समजवायला इथं आलोय. आमच्या बोलण्याला काय अर्थ नाही म्हणतेस? मग काय म्हणायचं? तुम्ही तिला शिक्षा देण्याच्या गोष्टी करताय. नक्की कशाबद्दल शिक्षा करणार आहात? तिनं देवाची भक्ती केली म्हणून? तिने महादेवाची भक्ती केली म्हणून असला आमच्या गावात चालत नाही. वेगळ्या देवाची भक्ती केली म्हणून माणूस चुकीचा ठरतो काय? हा काय गुन्हा होऊ शकतो? हे बघा बाई, ही आमच्या गावची परंपरा आहे आणि विष्णुदेवांच्या भक्तीशी आम्ही एकनिष्ठ आहोत. पण दुसऱ्या देवांना मानायचंच नाही, त्यांचा तिरस्कार करायचा हे तुम्हाला कोणी शिकवलं? विष्णू आणि शिव ही दोन वेगळी नावं असली तरी तत्व एकच आहे. ज्याला तुम्ही नारायण म्हणता त्याला कोणी शंकर म्हणतं. एवढाच फरक आहे. आणि तुम्हाला विरोध करायचा आहे म्हणून तिनं शिवाची भक्ती केलेली नाही. ती तिच्या अंतःकरणाशी प्रामाणिक आहे. जिथे अंतःकरण शुद्ध असतं तिथे देव स्वतः प्रकट होतो. आणि म्या स्वतः महादेवांची भक्त आहे. पण म्या विष्णुदेवांची बी भक्ती करते आणि आदी मायेची बी. पण कोणता बी देव माझ्याकडे येऊन हे सांगत नाही की तू माझी भक्ती करती तर दुसऱ्या देवाची करू नको म्हणून. ते स्वतः असा भेद करणारे नसतील तर भेद करणारे आपण कोण? ऐका, अरे ऐका, सगळ्यांनी ऐका. बाजूच्या गावात असुर आलेत. खूप भयंकर असुर आहेत ते आपल्या गावाकडेच येत आहेत. मला असं वाटतंय ते आपल्या गावावरच हल्ला करणार आहेत. काय करायचं? कसं व्हायचं? सरपंच आता काय करायचं? सरपंच काय करायचं? थांबा, कुणी बी घाबरू नका. याच्या आधी पण आपण तयारी केली आहे आणि आता जर आपण एकत्र आलो तर या असुरांना पळवून लावू शकतो, त्यांचा सामना करू शकतो. काम राणी, तू लढायला तयार आहेस तर मी पण तुझ्या बरोबर आहे. नाही नाही, आम्ही हिच्या बाजूने उभे राहणार नाही. आम्ही नाही तुझ्या पाठीशी राहणार. आम्हाला नाही लढायचं तुझ्यासोबत. नाही नाही, आम्ही हिच्यासोबत आहोत. तुळजा हिच्या शक्तीला थोडी भक्तीची साथ मिळाली तर संपूर्ण गाव तिचं खरं रूप पाहू शकेल आणि असुरांपासून सुद्धा वाचेल. दैवी तत्व एकच असते, त्याची रूप वेगवेगळी नसतात. आसुरी दुष्ट शक्तीपासून मनुष्याला आणि पर्यायाने या गावाला वाचवायचे असेल तर तुम्हाला कामराणीला साथ द्यावी लागेल. तिच्या सोबत उभे राहावे लागेल, नाहीतर गावाचा अंत निश्चित आहे. कामराणी, असुरांविरुद्ध लढण्यासाठी मी कामराणीच्या बरोबर आहे. मला गाव वाचवायचं आहे. देव एकच आहे, त्याची रूप वेगवेगळी असतात हे मला पटलंय. हो कामराणी, आम्हालाही पटलंय ते. मी तुझ्या बरोबर आहे. मलाही पटलंय, मी तुझ्या सोबत आहे. भक्ती आणि शक्तीचा मेळ झाला. आता गाव असुरांशी लढण्यासाठी सज्ज. मायाक्का,
गेले काही दिवस आपण या मुलीबरोबर आहोत. आपण तिला जवळून पाहिलं, तिची परीक्षा घेतलीय, तिच्या घरात राहिलो, तिच्या अंतरंगात डोकावलंय, तिचं मन समजून घेतलंय. चांगली मुलगी आहे ग ही. हो, अगदी आमच्या मनातलं तुझ्या मुखातून उमटतंय बघ. कामराणीचं खूपच कौतुक वाटतंय आम्हाला. ती मनाने तर चांगली आहेच, परंतु धैर्यवान आहे आणि महादेवांची निस्सीम भक्त आहे. आणि आपल्याला वाटत होतं की ही आपल्याला न सांगता काय करत असेल, काय गुपित असेल हिचं. अगं पण आपण एक गोष्ट नक्कीच चांगली केली की आपण लहान रूपात तिच्या घरी राहिलो. त्यामुळे ती लहान मुलींची कशी काळजी घेते, ती त्यांच्याशी कशी वागते हे आपल्याला समजलं. गावाशी तिचं असलेलं नातं आपल्याला उमगलं. हो ग, तिने युद्धकला आपल्याला किती सहज शिकवली. कुठलेही आडेवेडे न घेता आपल्याला ती उत्तम प्रकारे जमेपर्यंत आपल्याकडूनच सराव करून घेतला, तेही न थकता. ती पुढील पिढीला घडवण्यासाठी अगदी सक्षम आहे हेही आपल्याला कळलं. आणि हो, तिच्या हातचं जेवण किती स्वादिष्ट होतं. ती स्वयंपाकही अगदी उत्तम करते हेही आपल्याला कळलं. थोडक्यात आपली वधू परीक्षा पूर्ण झालीये. आता आम्हाला सांग, तू तिच्या बाबतीत काय निर्णय घेतलायस? की त्या मुलीची परीक्षा अजून घ्यायची आहे तुला? काय ग, तुझा निर्णय झालाय की काय? हो, आम्हाला असं वाटतंय की बिरोबासाठी हीच मुलगी अगदी योग्य आहे. अर्थात तरीही काही प्रश्न उरतायत. एकतर ती मुलगी या लग्नाला होकार देईल का, हा पहिला प्रश्न. ती अतिशय स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. तिची लग्नाबद्दलची मतं अगदी ठाम असणार. त्यामुळे आपल्याला तिला विचारावं लागेल. आणि दुसरा प्रश्न? दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे ती विरोबाला पसंत पडेल का? आम्ही बिरोबाची बहीण आहोत, त्यामुळे त्याच्या आवडीनिवडी आम्हाला माहिती आहेत. बिरोबाला ही मुलगी नक्कीच पसंत पडेल आणि कामराणी सुद्धा या लग्नाला नक्की होकार देईल. पण तू म्हणतेस तेही बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला आधी तिला हे सगळं सांगावं लागेल. असुरांचं संकट टळलं की आपण हे सत्य नक्कीच तिला सांगू. बरं, चल निघूया. काय ग तुळजा, काय झालं? मायाक्का, आम्हाला काहीतरी जाणवतंय. कुठला तरी संकेत. नक्की काय आहे हे? महादेव, क्षमा करा महादेव, पण आपल्याला त्वरित निघावं लागेल. तुम्ही माझ्यासह चला. धोका आहे, खूप मोठा धोका आहे. आधी आम्हाला सांगा की स्वर्गात नेमकं काय घडलं आहे. महिषासुरानं स्वर्गावर विजय मिळवून इंद्रदेवानंही तिथून बाहेर काढलंय. तेव्हापासून खरं तर अनर्थ सुरू झाला होता. त्यानंतर त्याने ताम्रासुराला स्वर्गाचा स्वामी बनवले. काही महत्वाच्या देवांना महिषासूर स्वतःच्या खाजगी कैदेत घेऊन गेला. इतर देवांना विश्वाचा कारभार सुरळीत राहावा म्हणून स्वर्गातच राहू दिलं. ताम्रासुरानं आमचा छळ सुरूच ठेवला होता. मात्र आज अचानक आणखी विपरीत काहीतरी घडलं. आणखी विपरीत? हो, ताम्रासुरानं अचानक वेगवेगळ्या ठिकाणी देवांना बंदिवान बनवायला सुरुवात केली. आम्हाला काहीच कळलं नाही. आम्ही सगळेच त्याच्या आधिपत्याखाली असताना त्यांना असं का करावं हे आम्हाला समजतच नव्हतं. आमच्यातील काही देवांनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्नही केला,